हो 30 जण झाले. हां ठीक. चला, श्रावण महिन्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. पर्वणी असते श्रावण म्हणजे. सर्वांना नवीन नवीन व्रत वैकल्य संकल्प करायला संधी आहे. आज सोमवार 5 ऑगस्ट. सर्वांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर. आपण 1044 पर्यंत ओव्या घेतलेल्या होत्या आणि जो ब्रह्मभूत म्हणजे ब्रह्म रूपापर्यंत आलेला आहे त्याची वेगवेगळी विशेषणं वैशिष्ट्य आपल्याला वेगवेगळ्या श्लोकातून भगवंत समजावून देत आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण पुष्टीकरण ज्ञानदेव करतायत. आपण विविक्त सेवीच्या श्लोकाखालचे ओव्या पाहत होतो. त्यातली 44वी ओवी पुन्हा घेऊया. पहावे दे दिसे तववरी, दिठी ते नसंडी दीप जरी, तरीके आहे अवसरी देखावया. म्हणजे काय हो की हातामध्ये एखादी वस्तू पाहायची असेल आणि हातामध्ये जर आपण दिव्यानं दृष्टीला अंतर दिलं नाही, म्हणजे आपण सतत दिवा जर घेऊन गेलो तर ती वस्तू पाहायला विलंब कुठे लागतो, म्हणजेच लगेच ती वस्तू दिसते. बरोबर त्या दिशेनं गेलो, त्या ठिकाणी गेलो आणि दिवा दाखवला, दिव्यानं आपल्याला प्रकाश दाखवला की ती वस्तू दिसते. तसं आता पुढची ओवी खरं त्या दिवशी व्हायला पाहिजे होती. तैसे मोक्षी प्रवर्तलया, वृत्ती ब्रह्मी जायतलया, तव वैराग्याथी तया भंगू कैसा. तैसे म्हणजे त्याप्रमाणे. मोक्षी प्रवर्तलिया म्हणजे मोक्षासाठी जो प्रवृत्त झालेला आहे, उत्सुक झालेला आहे, मोक्षप्राप्तीपर्यंत पोहोचलेला आहे, त्याच्या ठिकाणी काय वृत्ती ब्रह्मी जायलया. त्याची जी सगळी वृत्ती आहे ती ब्रह्मपदीच स्थिर होते, ब्रह्माच्या ठिकाणीच लीन झालेली असते. वृत्ती ब्रह्मी जाय लया, लया म्हणजे अगदी लीन झाली, त्याच्यामध्ये मिसळून गेली. आणि मग काय होतंय ते तव वैराग्य आथीतया, त्यामुळे त्याला वैराग्याचा भाव, आथी म्हणजे त्याच्याबरोबर वैराग्य पण जर आलं तर भंगू कैसा म्हणजे त्या मोक्षप्राप्तीमध्ये भंग कसा काय येणार, म्हणजे मोक्षप्राप्तीचा लाभ नक्कीच होणार, त्याच्यामध्ये बाध किंवा भंग होणार नाही. तर ही भंगू म्हणजे भंग किंवा बाध. एकदा मोक्षप्राप्तीसाठी उल्लसित झालेला आहे, अगदी उत्कंठित झालेला आहे आणि अशा मोक्ष म्हणजे काय मोक्षार्थीला ब्रह्मपदी स्थिर होईपर्यंत त्याच्याबरोबर वैराग्यभाव संगे आला म्हणले. म्हणजे तो वैराग्यभाव सतत असणार आहे. आता दिसतंय समोर म्हणून लगेच तो वैराग्यभाव सोडून नाही देत किंवा ते वैराग्यही त्याला सोडून जात नाही. मग त्याला मोक्षप्राप्तीमध्ये कशी काय बाधा येणार बरं असं म्हणतात. म्हणजेच मोक्षाच्या ठिकाणी प्रवृत्त झालेल्या पुरुषाची वृत्ती ब्रह्माच्या ठिकाणी लयाला जाईपर्यंत त्याच्याबरोबर वैराग्य आहे, त्याला नाश कसला किंवा त्याचा भंग कसा होणार. आता पुढची ओवी बघा.
म्हणजे वैराग्य आणि विवेक ह्या दोन गोष्टी अगदी हातात हात घालून येत असतात. म्हणून पुढे विवेकाबद्दलही आता सांगणार आहेत बघा. म्हणून सर्व सवैराग्यू ज्ञानाभ्यासू तो सभाग्यू करुणी झाला योग्यू आत्मलाभा. आता मला तर अशी ही उकारांत भाषा छान वाटायला लागली. म्हणून सवैराग्यू, म्हणूनच वैराग्याच्या सह, वैराग्यासह ज्ञानाभ्यासू तो सभाग्यू, जो ज्ञानाचा अभ्यास करतो, ज्ञानाभ्यासामध्ये जो मग्न होतो, म्हणजे वैराग्य इतकं मुरवतो अंगामध्ये आणि मग त्याचा ज्ञानाचा अभ्यास करण्यात तो मग्न होतो. ज्ञानाभ्यासू जो सभाग्यू, सभाग्य म्हणजे भाग्यवान, करुणी झाला योग्य आपलाभ आत्मलाभा, मग तोच अत्यंत भाग्यवान आहे की जो आत्मलाभासाठी किंवा आत्मप्राप्तीसाठी योग्य ठरला, पात्र झाला. आता वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मुलाखत घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आलेल्या आहेत. दादांना त्या जास्त माहिती असते. म्हणजे फक्त तुमचा CV बघायचा, तुमचा अनुभव बघायचा, प्रत्यक्षात तुमची मुलाखत घ्यायची आणि त्याच्यातून तुमचं निवड करायची, हा भाग हल्ली बाजूला. पूर्वीच्या काळी अशाच परीक्षा घेतल्या जायच्या या गुरु शिष्यांकडून. ती एकदम मला आठवली की आता त्याचा सगळा अभ्यासक्रम झालेला आहे विद्यार्थ्यांचा. सगळे ते छात्र असायचे गुरूंच्या आश्रमामध्ये आणि आता उद्यापासून सुट्टी द्यायची आहे, दिवाळीची सुट्टी आहे. पण त्या सुट्टीला जाताना काय करतात गुरु, तर म्हणतात उद्या पहाटे पहाटे नाही, संध्याकाळच्या वेळेलाच तुमची नाव येणार आहे, तर दिवसभर तुम्ही इथली सगळी कामं वगैरे करा आणि जाते. सगळे विद्यार्थी असे उत्सुक झालेले असतात की कधी एकदा आम्ही संध्याकाळची सुट्टी होती आणि नावेला जातोय म्हणून जात असतात धडपड धडपड करत, पळत पळतच निघाले. पण अगदी समोर नाव दिसती आणि तो पूल वगैरे असेल किंवा जो काही मध्ये रस्ता असेल, आता पूल आलेत, तेव्हा शेतातल्या खास खळग्यातनंच जावं लागायचं. तर वाटेत अगदी दिसतीये नाव, अगदी जवळ आलोय आणि त्याच्यावर भरपूर काटे कुणीतरी पसरलेले होते. आता त्या काट्यातनं पलीकडं कसं जायचं, तर प्रत्येकानं आपल्या आपल्यापुरती कशी तरी वाट काढली आणि काटे न लागू देता ते त्या जाऊन नावेत बसले. आता एकच मुलगा राहिलेला असतो, सुव्रत त्याचं नाव होतं, सुव्रत. आणि तो मात्र काय करतो, त्याला वाटतं की आपले गुरुजी जर संध्याकाळी अंधाराच्या वेळेला किंवा पहाटे पहाटे या रस्त्याने आले तर त्यांच्या पायाला काटे टोचतील, म्हणून त्या रस्त्यावरचे सगळे काटे तो आधी बाजूला करत राहिला, आपल्या हाताने म्हणा किंवा काठी घेऊन, काटकी घेऊन, आणि ते सगळे बाजूला केले, रस्ता छान केला आणि मग तो पलीकडे गेला. तर नाव सुटायचीच वेळ आलेली होती. तिथे गुरुजी सगळ्यांच्या अगोदर हजर होते आणि गुरुजी काय म्हणतात नावाड्याला, या सगळ्यांना उतरवून द्या म्हणतात, फक्त याला घेऊन जा. सगळे म्हणतात आजोबा गुरुजी आम्ही तर आधी आलोय, हा तर आत्ताशी आलाय. त्यांनी सांगितलं आजच्या घेतलेल्या परीक्षेमध्ये फक्त सुव्रत पास झालेला आहे. मग सुव्रताला विचारतात का रे तुला उशीर का झाला. हो म्हणे गुरुजी तिथे इतके काटे, आणि गुरुजींनी ते पाहिलेलं होतं, ते तुमच्या पायाला लागले असते उद्या किंवा संध्याकाळी तुम्ही येताना, म्हणून मी ते आधी बाजूला करत राहिलो. ही वैराग्याची म्हणा किंवा विवेकाची परीक्षा आहे. आत्तासुद्धा असे रोज व्हॉट्सअपवर एक एक दाखवतात की रस्त्यानं जाताना मुद्दामच जी कोणी असेल तिथली ऑफिसर, तर ती कुठे पैसेच टाकल, कुठं काय कशाचंच सोंग घेऊन बसेल. परवाशीच ती एका व्हीलचेअरवर बसलेली होती आणि पैसे टाकत होती आणि पाण्याची बाटली पुढं. अशा 7-8 जण जातात, फक्त पैसे उचलून घेऊन जातात आणि पाणी मागितलं तर पाणी देत नाही, तिच्या अंगावर तरी टाकतील, फेकून तरी देतील. आणि मग एक अगदी मुलगा सालस येतो आणि तो बघतो अरेच्या इथं काय अशी काही पडलेली आहे, तर म्हणे काय झालं तुम्हाला, तर तिने बोलत पण नसे, नुसते ॲक्शनने दाखवत असते. त्याच्या लक्षात आलं पाणी हवं आहे का, म्हणे हो. परत ती अजून दाखवते, तिथेही काही पैसे टाकलेले असतात. मग तो म्हणतो पैसे तिला द्यायला लागतो, नाही नाही मला नाही म्हणे, ती घेऊन जा अशी एक खुण्यानं कर. तोही म्हणतो माझे नाही येत, मी कशाला घेऊन जाऊ, आणि तिला व्यवस्थित पाणी पाजतो, काळजी घेतो आणि निघून जातो. मग ते इंटरव्ह्यू तिथे प्रत्यक्षात तीच येते परत आणि बाकीच्या सगळ्यांचं आधी कौतुक तिची जी बहीण असते ती करते, म्हणते सगळे खूप छान आहात, असं आहे तसं आहे.
चांगले मिळाले आहेत आमच्या कंपनीला सगळ्यांना वाटतं. आणि हा येतो मागणं असाच रागाबाळ्या, तर म्हणे याचं कोण सिलेक्शन करणार आहे. मग त्या सगळ्यांना ती पहिल्यांदा म्हणते की तुम्ही सच्चाईनं अगदी आपली कंपनी वर नेणार आहात, श्रेष्ठ आहात, पण म्हणे एक गोष्ट आहे, याच्यामध्ये निवड फक्त याची केली. काय म्हणे त्यानं काय केले, तर म्हणे तो सत्यनिष्ठ आहे, दुसऱ्यांसाठी परोपकार करणारा आहे. कंपनी जर बुडायला लागली तर तिला बुडू देणार नाही, स्वतःचे कष्ट करेल तो. आणि तुम्ही मात्र सगळ्यांनी रस्त्यावर पडलेले फुकट पैसे, आम्ही नाही, अमुक नाही, कोणी लपून घेतले असतात, कोणी काय केले असतात. ते म्हणते पहिले टेबलवर जाताना सगळे पैसे ठेवा आणि मगच तुम्ही निघून जा, तुम्हाला आमच्या कंपनीत अशी प्रवेश मिळणार नाही. मला का आत्ता या दोन्ही गोष्टी आठवल्या की इथे जे म्हटलेलं आहे विवेक आणि वैराग्य, या दोन गोष्टी सगळ्या क्षेत्रात सगळीकडे गरज आहे. तो मोक्ष मिळू नाही मिळू, पण व्यवहारातला मोक्षसुद्धा आपल्याला हवा आहे ना. तर तो बघा आता, म्हणून ते काय सांगतात, म्हणून सवैराग्यू ज्ञानाभ्यासू तो सभाग्यू. जो ज्ञानाचा अभ्यास करतोय तो सभाग्यू आहे, तो भाग्यवान आहे. आणि करुणी झाला योग्य आत्मलाभा, आणि तो आत्मलाभासाठी सुद्धा योग्य आहे, त्यालाच आत्मप्राप्ती होणार. जशी रोजच्या जीवनामध्ये ही एक आपली आत्मप्राप्तीच असते. आत्मज्ञान हे जरी वेगळं वाटत असलं तरी रोजच्या जीवनात तुम्ही कसे जगता आहात, दुसऱ्यांकडे कसे पाहतात, हा सगळा भाग आहे. पुढचा श्लोक फार सुंदर आहे बघा, याच्याशीच रिलेटेड आहे सगळा. ऐसी वैराग्याची अंगी बाणुनिया वज्रांगी, राजयोग तुरंगी आरूढला. किती छान उपमा देतात बघा, की अशा प्रकारे वैराग्याची अंगी, अंगी म्हणजे चिलखत, अंगामध्ये घालायची चिलखत, बाणुनिया वज्रांगी, आणि मग अंगामध्ये वज्रांगी म्हणजे चिलखत, वज्रासारखं जे हे आहे ते. राजयोग तुरुंगी, आणि राजयोगाच्या तुरुंग म्हणजे घोड्यावर, अश्वावर जो साधक आरूढला म्हणजे आरूढ होतो, म्हणजे हा वैराग्यरूपी चिलखत अंगावर चढवून राजयोगाच्या पांढऱ्या शुभ्र अश्वावर स्वार होतो. म्हणजे राजयोगही त्यानं साध्य केलेला असतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं, प्रसंगातनं सुद्धा आपल्याला हे वेगवेगळे योगच त्यांनी कसे आत्मसात केलेले असतात ते आपल्याला समजतं. दिसायला साधी भोळी माणसं असतात, पण ती खरी जगण्याला लायक असतात. वरी आड पडिले दिठी, साने थोर निवटी, ते बळी विवेक मुष्टी ध्यानाचे खांडे. आणि हा साधक काय करतो, तर वरी आड पडिले दिठी, दिठी म्हणजे त्याच्या दृष्टीला, दृष्टीच्या टप्प्यात त्याच्या काय येतंय, साने थोर निवटी. सान म्हणजे लहान आणि थोर म्हणजे मोठे. त्याच्या टप्प्यामध्ये लहान मोठे जरी असं काही आलं तरी तो काय करतो, ते बळी विवेक मुष्टी, ते विवेकाच्या मुठीमध्ये, घट्ट मुठीमध्ये खड्ग तो पकडतोय. ध्यानाचे खांडे, आणि मग तो विवेकाच्या घट्ट मुठीत ते खड्ग पकडतो आणि समोर जे आलेलं आहे भासमय दृश्य जे आहे ते तो नष्ट करून टाकतो, खंड करतो, म्हणजे नष्ट करतो. म्हणजे जो असा खरा साधक आहे तो ज्ञानरूपी खड्ग, मग अशी म्हटलेलं आहे की ज्ञानरूपी खड्ग हे त्याला हातात तो घेतो आणि विवेकाच्या घट्ट मुठीमध्ये ते खड्ग पकडतो. विवेक महत्त्वाचा आहे, वैराग्याच्या जोडीला विवेक. आणि मग तो आपल्या दृष्टीच्या टप्प्यात आलेलं जे जे काही आहे, लहान असू मोठं असू, लहान थोर असू, तर भासमान जे दृश्य आहे ते सगळं तो निर्दाळून टाकतो, त्या दृश्यामध्ये तो अडकत नाही. वैराग्याचं चिलखत अंगात नीटनेटकं घालून राजयोगरूपी घोड्यावर तो स्वार झालेला आहे. आता पुढचं बघा काय करतो. ऐसे नि संसार रणातू, अंधारी सूर्य तैसा असे जातू, मोक्ष विजय श्रीये वरैतू, हो आवया लागी. आता हा ऐसेनी संसार रणातू, अहो हा संसार काय आहे, रणासारखा आहे, रणांगणासारखा आहे.
आणि संपूर्ण विश्व किंवा हा सगळा संसार याच्यामध्ये अंधारी सूर्य तैसा जातो. सूर्याचं उदाहरण तर किती वेळा येतं आपल्याला, की अंधारामध्ये सूर्य या विश्वामध्ये जसा प्रवेश करतो, जातू म्हणजे जातो. मोक्ष विजय श्रीयेवरै तू होवा वया लागी, त्याप्रमाणे हा प्रपंचरूपी रणांगणात, मग अशी म्हटलं आहे ऐसेनी संसार रणातू, अशा प्रपंचरूपी किंवा संसाररूपी रणांगणामध्ये मोक्षविजय श्रीये, श्री म्हणजे लक्ष्मी, मोक्षविजयरूपी लक्ष्मीला वरैतू म्हणजे वरण्यासाठी संसारातू, त्या संसारामध्ये प्रवेश करतो किंवा प्रपंचात पाऊल टाकतो. जशी लक्ष्मी आली घरा, नवीन लग्न होऊन आलं मुलगी की दारामध्ये सूप, त्याच्यामध्ये ते तांदूळाचं माप भरलेलं ठेवतात आणि ते ओलांडून ती येते. तसा हा जणू काही मोक्षविजय श्री, मोक्षविनयरूपी लक्ष्मीला वरण्यासाठी निर्भयपणे या प्रपंचामध्ये प्रवेश करतो. वरैतू होवावया लागे, होण्यासाठी, होवावया लागे म्हणजे होण्यासाठी. आता बघा, मोक्षश्री मिळवायची आहे म्हणून तिच्या जोडीला काय काय हवंय ते सांगितलं. पहिलं वैराग्य हवंय, विवेक हवाय, ज्ञान हवंय आणि या सगळ्याच्या जोरावर तो आता मोक्षश्रीला वरणार आहे. म्हणजेच त्याला त्याच्या गळ्यातही मोक्षश्री माळ घालणार आहे आणि हा मोक्षश्रीला वरणार आहे. अशी छान कल्पना ज्ञानदेवांनी केलेली आहे. याच्या वरच्या उभ्या राहिल्यात बघायच्या नाही का. तरी देखावया इच्छिला पदार्थ, सांगे वेळ तेथ लागे काय, तया मुमुक्षुची तैसी वृत्ती जाण, होय जो विलीन परब्रह्मी, तोवरी तयासी वैराग्य सहाय्य, तरी काय भय विनाशाचे, म्हणून सभाग्य साधक तो जाण, वैराग्य संपन्न होवोनिया, ऐसा ज्ञानाभ्यास करोनिया चांग, पात्र होय मग आत्मलाभा, वैराग्य कवच चढवोनी अंगी, बैसला तुरंगी योगाचिया, मग पडे दृष्टी जे जे थोरसान, दिसावे अभिन्न आत्मरूपी, म्हणून ध्यानाची वर का खड्गलता तीक्ष्ण, तलवार खड्गलता म्हणलेलं, मुठीत धरून विवेकाच्या, मग मोक्षरूपी जयश्रीचा भरता, व्हावयासी पार्था साधक तो, भवरणी करी निर्भय संचार, अंधारी भास्कर शिरे जैसा. सुंदर अशी स्वरूपानंदांनी पण समानार्थी शब्दरचना फार सुंदर केलेली आहे. भवरणी म्हणजे संसाररूपी रणांगणात आणि अंधारी भास्कर शिरे जैसा, भास्कर म्हणजे सूर्य, इथे त्यांनी सूर्य शब्द वापरलेले. तर असं हे सगळं आता ह्या ब्रह्मनिष्ठाची तयारी झालेली आहे सगळी. पण तरीसुद्धा अजूनही चुकून त्याच्यामध्ये काही असेल तर बघा, पुढचा श्लोक फार महत्त्वाचा आहे अजून पुष्कळ वेळा. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं, विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. आता आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या आता भगवंतांनी सांगितल्या आहेत. पहिला आहे अहंकार. अगदी साध्या साध्या छोट्या मुलांमध्ये सुद्धा बोलणं होतं का, त्याच्याकडे इगो फार आहे, तो फार असा वागतो. म्हणजे हा अहंकार भिनलाय बघा, लहानांच्या डोक्यात सुद्धा भिनलाय, मोठ्यांच्या तर फार अगदी वस्ती करूनच राहिलेला आहे. आणि काल परवाच वाचलं भागवतात काय, किंवा आपण ह्याच्यातही, की हा भगवंतांनीच निर्माण केलेला आहे, पण त्याच्या आहारी जायचं का नाही हे आपण ठरवायचं. तर अहंकार. दुसरं बळाची रग असते काहींना, की आम्ही काय बलवान आहे, आम्ही वाटेल ते करू शकतो. कंस, रावण याच्यासारखे, हिरण्यकशिपू, हे स्वतःच्या बळावर जास्त आणि अहंकारी, भयंकर अहंकार. दर्प, तसाच दर्पही त्याच्या जोडीलाच.
म्हणून आपण म्हणतो त्या भाजीचा जरा दर्प जास्त आला. दर्प म्हणजे ती उग्र असेल, उग्रपणा असेल की दर्प शब्द वापरतो. पण व्यवहारातला प्रत्येक मनामध्ये भिनलेला आहे तो दर्प वेगळा आहे. काम, कामना, क्रोध, क्रोध आणि परिग्रह. परिग्रह म्हणजे संग्रह करणं. आता बघा ना, काल आमची आता नात मोठी झाली, पण तिच्या त्या मैत्रिणीच्या छोट्या छोट्या मुली येत आहेत 3-4 दिवस, 4 वर्षाची, 4.5 वर्षाची. तर तिची तेव्हाची जी खेळणी आहेत, एवढंच नव्हे त्यांनी किल्ला बनवलेला आहे आणि त्या किल्ल्याचं असं छान मॉडेल राहिले मध्ये. आणि त्या किल्ल्यात आत शिरायला अशी जी जागा आहे तिथे त्या मुली येऊन छोटे छोटे आपलं आसन करतायत, छोट्याशा खुर्ची घेऊन बसतायत. तर आणि सगळी खेळणी म्हणजे चहाची किटली, तर ती अशी चहा ओतताना त्याच्यात म्युझिक वाजतं. तर ह्या अशा लहानपणीच्या गोष्टीसुद्धा माणसाला संग्रह कराव्याशा वाटतात. आणि ठीक आहे ना, आता ते महागडी मुलाची खेळणी असतात किंवा सगळ्याच वस्तू असतात, टाकून देणं काय एका मिनिटाचं काम आहे, पण ते कोणाला तरी देणं आणि संग्रह केला तरी कोणीतरी ते वापरणं हे महत्त्वाचं असतं. पण आपल्याला मात्र सगळ्याचा संग्रह करावासा वाटतो. आपणही हळूहळू त्याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे. मला तर वाटतं इथली सगळ्यांची संग्रहालय, म्युझियम्स पाहिल्यानंतर की आपल्या प्रत्येकाच्या घरात एक दालन करावं, हे असं म्युझियम, संग्रहालय. आणि आपल्या घरातल्या ज्या ज्या वस्तू आपण अशा साठवलेल्या असतील ते छान मांडून त्याची नावं बिवं घालून, कंपन्या घालून असं सुंदर करावं. म्हणजे खरं हे चुकीचं आहे, या सगळ्याच्या पलीकडं आहे. पण निदान त्याचा सदुपयोग करावा. चांगल्या गोष्टी, चांगली पुस्तकं आहेत, पुस्तकं मांडून ठेवावीत, पुस्तकांचा संग्रह दाखवावा लोकांना निदान, आणि द्यावीत वाचायला ज्याला ज्याला जे जे काही शक्य आहे त्यांनी. तर ह्या सगळ्या गोष्टी, अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध आणि परिग्रह, पुन्हा 6 गोष्टीच आहेत या काय करायच्या? विमुचीय, पूर्णपणे सोडून द्यायच्या. निर्ममहा, आणि हे माझं नाही ही भावना ठेवायची. निर्मम झालेला. शांतो म्हणजे शांत, हा अत्यंत शांत. ब्रह्मभूयाय कल्पते, असाच ब्रह्मरूप होण्यास योग्य ठरतो. म्हणजे ब्रह्माच्या, ते आता कुठेतरी येईल किंवा मागे आलेली आहे ती ओवी की पुनवेसी चाऊदसी. पौर्णिमेला चतुर्दशी किती एकच कलेनं मागं असते ना, पण त्याच्यात जेवढी अंतर आहे तशीच आता हे आहे की ब्रह्मभूयाय, जो ब्रह्मरूप होण्याला पात्र झालेला आहे, त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी, विविक्त सेवी काय, हे काय, हे सगळं लक्षात ठेवायचं. आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपण पण ब्रह्मभूयाय कल्पते ही पदवी आपल्यालाही मिळू शकेल. आता हा अहंकार तर किती जागोजागी नडतो हो. पाहिलं आता, मोठ्या पदावरचे अधिकारी असतील, शास्त्रज्ञ असतील, प्राचार्य, प्राध्यापक, सगळ्या क्षेत्रातले जे ज्येष्ठ श्रेष्ठ डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले संशोधक असतील, ते जर एखाद्या ह्या वारीमध्ये आले किंवा सामान्य ठिकाणी आले. मागं आलं होतं बघा, एक छान आली होती, एका डॉक्टरांचीच कथा आलेली होती. कदाचित दादांनी पाठवली असेल, कोणी पाठवली मला आठवत नाही, की ते आता अगदी सामान्यातल्या सामान्य लोकांना वारीमध्ये राहून मदत करायला लागले. तर कोणीतरी विचारलं, डॉक्टर तुम्ही एवढे प्रथितयश डॉक्टर, इतकाली ऑपरेशन करतात, हे करतात, ते करतात, आणि तुम्ही आता ह्या वारीमध्ये कसे काय शिरलात? तर त्यांनी सांगितलं, मी तुमच्यासारखाच प्रश्न विचारणारा होतो आणि माझ्याही मनात वारीपासून मी दूर होतो. पण एकदा अशी घटना घडली की मी असा यायचो पण अलिप्तपणे राहायचो, 4 लोकात मिसळायचो नाही. त्या लोकांमध्ये मिसळणं म्हणजे मला कमीपणा वाटायचा आणि मी कधी शिरत नव्हतो त्यांच्यामध्ये. पण एकदा असा प्रसंग झाला की माझी गाडी लांब राहिली, इतका जोराचा पाऊस सुरू झाला, माझ्याजवळ छत्री नाही, रेनकोट नाही, काहीच नाही, सगळं गाडीत राहिलेलं. तर अशा वेळेला एक जे साधे वाटणारे पण पाटील असतात त्या गावचे, आणि ते येतात आणि म्हणतात, आम्ही कुडकुडत होतो, तर त्यांनी मला विचारलं, काय झालं, तुम्ही कोण? म्हणे, मी डॉक्टर आहे, असं आहे तसं. बरं असं नाही का म्हणे कोणी, आता तुम्ही खूपच गारटलेले आहात, तर माझ्यावरचं हे, अंगावरचं हे
उपरण आणि माझा फेटा बेटा मी तुम्हाला देतो, कारण तुम्ही खूप गारठलेले आहात. तर तो म्हणतो नको नको. म्हणे मग तुमची गाडीची किल्ली द्या, मी हे घेऊन येतो, तुमचं घेऊन येतो, छत्री रेनकोट. ती खूप लांब ठेवलेली असते. म्हणे एवढं तरी कशाला करता, राहू देत. असं करून म्हणजे त्या पाटील बुवांनी किंवा त्या गावच्या एका प्रमुखांनी त्या डॉक्टरांना खूप मदत केली. आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना तापन हे इतका भरला, तर त्यांनी त्यांच्या मुलाला देऊन त्यांच्या गाडीतनं त्यांच्या घरापर्यंत सोडलं वगैरे, असं काहीतरी मदत केलेली होती. अहंकार त्याचा पूर्ण गळून गेला त्या डॉक्टरांचा. आणि मग तिथून पुढच्या वर्षीपासून त्यांनी ठरवलं की वारीमध्ये जायचं आणि प्रत्येकाला मदत करायची. तर आता हे बघा, अहंकारं बलंदर्पम. बळ आपलं काही फक्त शारीरिकच असतं नाही, आपल्या बुद्धीचं बळ असतं, आपल्या ज्ञानाचं बळ असतं. आणि त्याच्या जीवावर आपण सगळ्यांपेक्षा आपल्याला स्वतःला वेगळे समजत असतो. दर्प तसाच गर्व. आणि काम हे तर शत्रू आहेतच. काम, क्रोध, परिग्रह, सगळा साठा करणं. तर ह्या सगळ्यापासून दूर झालेला, हे सगळं सोडलेला जो आहे आणि ज्याला ममत्व नाही. काही जण म्हणतात घेऊन जाऊ, आहे आमच्याकडं आणि आम्ही आणू की परत, तुम्हाला आत्ता त्याची गरज आहे ना. जसं त्या रघुराजानं सगळा खजिना त्या मुलाला देऊन टाकला. असे कित्येक आहेत, आत्तासुद्धा आहेत. आता मध्यंतरी ते एक उदाहरण ऐकलेलं होतं की दरवर्षी त्या अनाथ मुलांना हवीत ती तेवढी पुस्तकं आणि शालेय साहित्य देणारे एक जण होते पुण्यातले. आणि अचानक ते गेले, तर त्यांच्या मुलांनीही तोच प्रयोग सुरू ठेवला. आजही असे लोक आहेत की विमुच्य, निर्मम, ममत्व सोडलेलं आहे. हे माझं 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 धरून काही उपयोग नाही. आणि अत्यंत शांत स्वभावाचा असा जो आहे तो ब्रह्मभूत व्हायला किंवा ब्रह्मरूप व्हायला पात्र ठरतो, योग्य ठरतो. मगाशी सांगितलं तसं त्या सुव्रताचं उदाहरण असेल किंवा आताच्या काळातले हे असे वेगवेगळ्या पद्धतीनं मुलाखतीत सरस ठरणारे, गरीब वाटणारे, अजागळ वाटणारे, कसे तरी राहणारे, पण ते श्रेष्ठ ठरतात. ते ब्रह्मभूया कल्पते. अशी रोजच्या जीवनात सुद्धा खूप उदाहरणं आपल्याला दिसतात. आणि आपण त्याच्यातनं काय शिकायचं हे आपण ठरवायचे. तेथ आडवावया आले, दोष वैरी जे धोपटिले, तया माझी पहिले देहा हंकारू. बघा, दोष वैरी म्हणले त्यांनी. ज्यांच्याजवळ दोष आहेत त्यांना वैरी म्हटलं. दोष वैरी, दोषरूपी वैरी. ते कसे आहेत? आडवावया आले. ते हे मार्ग आडवायला आलेले आहेत. आणि तया माझी पहिले देहा हंकारू. आणि त्याच्यातलं जर पहिला गुण असेल तर देहाचा अहंकार. अगदी मगाशी सांगितलं तसं राजयोगाच्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार झालेला साधक हा मोक्षप्राप्तीसाठी निघतो, त्याची निवड होते. तेव्हा त्याला अडवायला या ठिकाणी वैर बांधूनच जणू काही दोषरूपी शत्रूंना धोपटून काढतो. त्यातल्या पहिल्या क्रमांकावरचा शत्रू जर कोणी असेल तर तो देहाहंकार. तया माझी पहिले देहाहंकारू. आता या देहाचा अहंकार, मग अशी म्हटलं ना की समजा असे सगळ्या मोठ्या पदावरचे एखाद्या सभेला गेले, एखाद्या कार्यक्रमात गेले, तिथे नसतील फारशा खुर्च्या, लोक लगेच किती ठेव एवढी व्यवस्था करता येत नाही, एवढे लोक मोठे मोठे बोलवले. पण तुम्ही ते त्यात काही फरक आहे का हो? जो गरीब आहे तोही खाली बसलाय, तुम्ही बसलात तर बिघडलं कुठं? उलट त्यात तुमच्या श्रीमंतीत त्यात दिसेल. पण इथे देहाहंकार, अहंकार जो आहे हा सगळ्यात आड येतो. माझे कपडे खराब होतील, ते लोक विचार करतात का हो? गरीब कुठेही बसतात, त्यांच्या दृष्टीने त्यांचे कपडे मौल्यवानच असतात. आता आम्ही पाहिले, आम्ही खेड्यात राहायचो ना, तर कोणाकडे गेलो ना असे, म्हणजे माझे वडील, आई किंवा आम्ही सुद्धा, म्हणजे आता आपण नोकरीला असल्यावर सुद्धा, तर ते लोक ना अगदी म्हणजे त्यांच्याकडे अशा सतरंजा वगैरे नसतील तर त्यांच्या पांघरायच्या चांगल्या चादरी वगैरे टाकायच्या हो बसायला. माझा जीव असं कळवळायचा की अरेच्या, आपण उठून गेलो तर हे काय दूध बसणार आहेत का? ते मळून जाणार ना. आपण नका देऊ म्हटलं तरी त्यांचं मन मोठं असतं. ते सगळं असं
आपल्यातलं काही असेल तरी ते दुसऱ्यांना देऊन टाकतात. त्यांना ममत्व पण नसतं. ते पुढे येणार आहे. जो न मोकली मारुनी जीवो नेदी उपजवोनी विचंबवी खोडा घालुनी हाडांची या. आता ही ओवी मात्र समजून घे की हा जो देहाहंकार आहे हा काय करतो. जो मोकली मारुनी तो माणसाला मेल्यावर सुद्धा जीवो नेदी उपजवोनी तो सोडतच नाही. आणि जीवो नेदी पुन्हा त्याला उपजवोनी पुन्हा त्याला जन्माला घालतो. हा अहंकार, या अहंकारापायी पुन्हा जन्म येतो. आणि विचंबवी खोडा घालुनी महाअहंकार विचंबवी म्हणजे कुचंबवत ठेवतो. कुणाला? पुन्हा देहाच्या सापळ्यात बसून किंवा देहाच्या सापळ्यात अडकून. खोडा घालणे म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, जनावरांना घालतात खोडा, म्हणजे त्याला अडसर करायचा. तर अहंकार हा देहाच्या सापळ्यात अडकवून पुन्हा त्याला जीवाला कुचंबवीत ठेवतो. म्हणजे पुन्हा तो त्या आयुष्यभर कुचंबत राहतो. कशामुळं? या अहंकारामुळं. म्हणजे मेल्यावर सुद्धा पुन्हा त्याचा अहंकार हा उचंबळून पुनर्जन्म घेत असतो. तो सोडत नाही त्याला, पुन्हा जन्म देतो आणि सुखा समाधानानं जगू देत नाही. तर त्याला देहाच्या सापळ्यात अडकवून कुचंबत ठेवतो. कुचमत म्हणतात बघा, अगदी साध्या भाषेत कुचमत शब्द, तो त्यांनी शब्द वापरलेला आहे. विचंबवी खोडा घालुनी हाडांची या. हाड म्हणजे देहाच्या. तयाचा देहदुर्ग हा थारा मोडूनी घेतला तो वीरा आणि बळ हा दुसरा मारिला वैरी. अहंकारम नंतर बलम आहे, तर दुसरा वैरी कोण आहे? बळ. तो बळ कसा आहे? तयाचा देहदुर्ग हा थारा, हा देहरूपी किल्ला आहे. आणि मोडूनी घेतला तो वीरा, तो किल्लाच त्यांनी मोडून घेतला. म्हणजेच काय केलं? त्या किल्ल्यात तो सुखानं राहतो आणि तिथे काय करतो? मोडून घेतला तो वीरा आणि बळ हा दुसरा मारिला वैरी. तो आश्रयरूपी हा देहदुर्ग आहे, त्याचा पूर्ण पाडाव करतो आणि बळरूपी शत्रू आहे त्याला ठार करतो. म्हणजे आता त्यानं एक एक पायरी तो वर चढत चाललाय. पहिला अहंकार बाजूला केला, पण तो पुन्हा आपल्याला उचंबळून येणार नाही याची काळजी घेतो. पुन्हा तो अहंकाररूपी देहरूपी किल्ला हा मुख्य आश्रय आहे, तर त्या किल्ल्यातच तो सुखानं राहायला लागतो. आणि अहंकाराचा आश्रयरूपी जो देहदुर्ग आहे त्याचा पाडाव करतो आणि बळ हा दुसरा शत्रू सुद्धा ठार करतो. किती गोष्टी करतोय बघा तो. एखाद्या सैनिकासारखं, एखाद्या वीरासारखं त्याचं सगळं. म्हणजे हा शांत शत्रू आहे. शांत शत्रू नाही, शांत साधक आहे. आणि वीराला वगैरे आक्रमक राहावं लागतं. पण यानं कसं जिंकलंय? त्या वीरासारखंच एकेका शत्रूला मारून तो पुढे पुढे चाललाय. पुन्हा एकदा बघा वाटलंच. म्हणजे त्यानं अहंकार रूपी हा देहाचा किल्ला त्याचा आश्रय आहे, पण त्या अभेद्य किल्ल्यात हा अहंकार सुखानं राहत असतो. तर त्याला हा देहदुर्ग काय करतो? त्याचा पाडाव करतो. पहिला अहंकाराचा पाडाव करतो आणि मग दुसरा शत्रू बळ जो आहे त्याला पण तो ठार मारतो. मारिला बळ हा दुसरा मारिला वैरी, जो विषयाचे नावे. संपत आली का वेळ? जो विषयाचे नावे चौगुणे ही वरी धावे, जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा. आणि मग हा बळशत्रू कसा असतो? तर विषय वासनांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी हा बळ हा शत्रू क्षणार्धात चौपटीनं वाढतो. चौगुणेही वरी धावे. नुसतं नाव जरी घेतलं विषयांचं, बघा त्या लहान अगदी एवढ्या मी कुत्र्यांचं सुद्धा बघते की नुसतं त्याचं नाव घेतलं, बाहू म्हणलं की तो लगेच त्याचं बळ सगळं येतंय, अगदी झोपलेला असला तरी. तसं हा सुद्धा आहे की हा बळशत्रू
नुसतं विषयांचं नाव, कुठल्याही विषयाचं नाव जरी घेतलं तरी त्याची चौगुणी ताकद होते. चौपट ताकदीनं तो धावाधाव करतो आणि विषय व्यासने व्यतिरिक्त कशाचंही भान उरू देत नाही. विषय विषयाचा अथावो, आघविया दोषांचा रावो, परिध्यान खड्गाचा घावो साहे कैचा. मग त्याला ध्यान बिन तर काही झेपणारच नाही आहे, त्याचा तो हे आघात सहन करू शकत नाही. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे